नमस्कार सेवक मित्रांनो, सोशल मीडियावर एक गँग फिरत आहे, ती म्हणजे बिरी गँग, जे इंस्टाग्राम फेसबुकवर आपल्या मार्गाविषयी बिऱ्या घालून बोलो परमात्मा एक असे म्हणून व्हिडिओ रील्स बनवते आणि ते मला योग्य वाटत नाही. हे बरोबर नाही, यावर मी माझे विचार देतो. सेवक मित्रांनो, या व्हिडिओमुळे बऱ्याच लोकांना वाईट वाटणार आहे, पण त्यांनी वाईट मानण्याऐवजी यावर विचार करावा आणि सुधारणा करावी. कारण सेवक को छुड़ाता है, यही सही परमार्थ कार्य है, असे बाबांचे शब्द होते. एका सेवक दादांनी मला कमेंट केला की धागे दोरे बांधल्याने, कानात बिऱ्या घालल्याने, टीका लावल्याने आपल्या आरोग्याला फायदा आहे. तुम्ही गूगलवर सर्च करा. तर गूगल ही अशी एक जागा आहे ज्यात जे पाहिजे ते भेटते. म्हणजे जर गूगलला दारू पिण्याचे फायदे विचारले तर गूगल फायदे सांगतो, नुकसान विचारले तर नुकसान सांगतो. तरीसुद्धा कानात बाली टाकण्याचे फायदे मी गूगलला विचारले तर गूगल म्हणतो की ज्योतिषीय दृष्टि से फायदेमंद माना जाता है. यह मानसिक शांति, बेहतर एकाग्रता, राहु केतु के दोषों में कमी और बुरी नज़र से सुरक्षा प्रदान करने में सहायक है. हे फायदे गूगल सांगत आहे. याचा सायंटिफिक कारण पुरावा काहीच नाही आहे. जर बिरी घालल्याने फायदा होतो याचा वैज्ञानिक पुरावा असता तर देशाविदेशातील सायंटिस्ट डॉक्टर हे कानात बिऱ्या घालू घुमले असते. म्हणून बिऱ्या, धागे दोरे, कडे, ताईत हे बांधणे अंधश्रद्धा आहे. आणि हे जर फॅशन असेल तर ही फॅशन परमात्मा एक सेवकाकरिता नाही. आज फॅशनच्या नावावर काहीही छपरीगिरी सुरू आहे. अनेकात असताना कानात बिरी, ताईत, मणी, धागे दोरे घालत होतो. यामागे अंधश्रद्धाच होती. भूत प्रेत नजर नाही लागली पाहिजे, संकट नाही आला पाहिजे, नसीब चांगला राहिला पाहिजे, यासाठी ह्या सर्व गोष्टी करत होतो आणि करावा लागत होता. कारण आमच्या मनात भीती, परंपरा आणि गैरसमज निर्माण करण्यात आला होता. म्हणून आपल्या या मार्गात ह्या सर्व अंधश्रद्धेबाबतच्या गोष्टीचा विसर्जन करावा लागतो. जुनी पूजा, जुने विचार बंद करावा लागते. पण आज आपण पाहत आहोत की बऱ्याच सेवकांचे जुने विचार गेलेच नाही. भगवंत बाहरी वस्तूने खुश होतो, दिखाव्याने खुश होतो असेच समजत आहोत. म्हणून डोक्याला रक्षेचा टीका लावतो, मौद्याला पेढे वाढतो, नवस करतो, जेवण देतो. म्हणून त्यांच्याकरिता हा बॅनर लावण्यात आला की सर्व सेवकांना सूचित करण्यात येते की मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे सेवक अंधश्रद्धेतून बाहेर आले असून सुद्धा इतर लोकांसारखे आश्रमस्थळी स्वयंपाक घेऊन येतात. हे चुकीचे असून बाबांच्या शिकवणी बाहेर आहे. करिता कोणत्याही सेवकाने आश्रम परिसरात स्वयंपाक घेऊन येऊ नये व आश्रम परिसरात स्वयंपाक करू नये. वनभोजनाकरिता घरून डब्बे आणून आश्रम परिसरात वनभोजन करता येईल, ही सूचना पहिलेपासूनच दिली जात आहे. तरी सेवक ऐकायला तयार नाही. आणि हे तेच सेवक आहेत जे फक्त सकाळी विनंती आणि सायंकाळी प्रार्थनेपुरताच मर्यादित आहेत. त्यांना भगवत कार्याशी लेनदेन नाही. ते कधी हवन कार्याला, चर्चा बैठकीला, सेवक संमेलन किंवा भवनातील कोणत्या कार्यक्रमाला जात नाही. म्हणूनच त्यांचा वैचारिक विकास थांबला आहे आणि ते जुन्या विचाराकडेच लक्ष देत आहेत. सेवक मित्रांनो, लहान मुलांना चर्चा बैठकीत नेणे, त्यांना मानवधर्माविषयी, बाबांच्या शिकवणीविषयी माहिती देणे, त्यांना अनुभव कसे घ्यायचे हे शिकवणे फार गरजेचे आहे. आणि तरुण मुलांनीसुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलं चर्चा बैठकीत जात नाही पण इंस्टाग्रामवर ज्ञान देतात. फॅशनच्या नावाखाली कानात बिऱ्या घालतात आणि छपरीसारखे बोलो परमात्मा एक म्हणतात. सेवक मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच की इंस्टाग्रामवर 1-2 वर्षा पहिले हा मेरी जान असा ट्रेंड होता. आणि तेथूनच आपल्या मार्गातही भटकलेल्या मुलांनी बोलो परमात्मा एक हा ट्रेंड आणला आणि आताही मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता गाडीवर सुद्धा परमात्मा एकचे ऐवजी बोलो परमात्मा एक असा लिहिल्या जाते. आतापर्यंत आपण कानात बिऱ्या घालण्याविषयी बोललो, आता बोलो परमात्मा एक यावर बोलू. परमात्मा एक काय आहे आणि हा शब्द तुम्हाला कोठेही वापरण्याचा अधिकार, कोणालाही वापरण्याचा अधिकार नाही आहे. आज कोणत्याही व्यक्तीने मार्गात प्रवेश घेतल्यानंतर तो प्रथम आपल्या घरावर, गाडीवर परमात्मा एक लिहितो. मी नको लिहा असा म्हणत नाही, पण गाडीवर परमात्मा एक लिहिल्याने तुम्ही परमात्मा एक सेवक बनता काय? तुमची वागणूक त्या शब्दाच्या लायकीची आहे काय? जर तुमची वागणूक बरोबर नसेल तर तुम्ही गाडीवर परमात्मा एक लिहून त्या नावाचा अपमान करीत आहात आणि या मार्गाला बदनाम करण्याचे कार्य करीत आहात, असा माझा स्पष्ट मत आहे. विचार करा. परमात्मा एक हा शब्द मानव धर्मातील पहिला तत्व आहे. या तत्वावर भगवंत उभा आहे. आणि जेव्हा बाबांनी भगवंताला परमात्मा एक आणि मरिया जी भगवत नाम पर असे वचन दिले तेव्हा भगवंत बाबांवर खुश झाले आणि दुःखदारी दूर करते हुए उद्धार, इच्छानुसार भोजन ही वचने दिली.
ही वचने या मार्गाचे सिद्धांत ठरवून बाबांनी भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता 4 तत्व दिले आहेत. त्यातील पहिला तत्व म्हणजे परमात्मा एक. परमात्मा एक हा वचन दिल्यानंतरच भगवंत बाबांवर प्रसन्न झाले. म्हणजे परमात्मा एक या शब्दाचा महत्त्व किती हे समजून घ्या. आम्ही सहजच या शब्दाला कोठेही वापरतो, पण आम्हाला या शब्दाचा अर्थच माहीत नाही. कारण आम्ही फक्त दिखाव्यासाठी का मी या मार्गात आहे म्हणून मी गाडीवर घरावर परमात्मा एक लिहितो आणि बोलो परमात्मा एक, बोलो परमात्मा एक असे म्हणत फिरतो. पण मी त्या शब्दाच्या लायकीचा आहे का? मी बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमानुसार वागण्याचे तरी प्रयत्न करतो का? मी भगवत कार्यात जातो का? मला हा मार्ग समजला का? याकडे ते लक्ष देत नाही. फक्त मी मार्गात आहे हे लोकांना दिसला पाहिजे म्हणून मी परमात्मा एक लिहितो आणि मी माझ्या डोळ्यांनी परमात्मा एक नाव लिहिलेली गाडी बारसमोर पाहिली. तर तुम्ही या मार्गाचा प्रचार करीत आहात की दुष्प्रचार करीत आहात? हा मार्ग दिखाव्याचा नाही तर आचरणाचा मार्ग आहे. बाबांनी सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करायला सांगितले आहे, तत्वशब्द नियमानुसार वागायला सांगितले आहे आणि आम्ही ते सोडून फक्त दिखावा करतो. जर आपण आपल्या गाडीवर परमात्मा एक लिहिला तर परमात्मा एक सेवकासारखी आपली वागणूक असायला पाहिजे. भटकलेले तरुण फॅशन, फॉलोवर, व्ह्यूजच्या मागे धावत आहेत. कदाचित ते चर्चा बैठकीत जात नसतील आणि म्हणूनच बोलो परमात्मा एक, बोलो परमात्मा एक असे म्हणून छपरीसारखे व्हिडिओ बनवतात असे मला वाटते. तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर ह्या गोष्टी मनावर घेण्याऐवजी विचार करा आणि सुधारणा करा आणि तत्वशब्द नियमानुसार आपले विचार, वाणी आणि कर्म बनवा. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.